हेल्लो मुलांनो, काय म्हणताय? मी अनुप्रिता. पुस्तक खिडकीच्या या अंकात तुमचं मनापासून स्वागत. आजच्या पुस्तक खिडकीतून वेगवेगळ्या कुटुंबांच्या गोष्टी डोकावून बघतायत बरं का. सगळी कुटुंब सारखी असतात का? काही कुटुंबांमध्ये खूप कमी लोक असतात. काही कुटुंबांमध्ये खूप माणसं असतात. काही कुटुंब छोटी असतात, काही मोठी असतात, काही खूप मोठी असतात. आपल्या आजच्या गोष्टीतलं कुटुंब आहे ना, ते अगदी छोटंसं आहे बरं का. त्यामध्ये 2च माणसं आहेत. एक चुटकी आणि एक तिचा अब्बा म्हणजे तिचे बाबा. हे कुटुंब छोटूसं असलं ना, तरी आहे एकदम खास बरं का. तर ऐकूया ही गोष्ट. ही गोष्ट लिहिली आहे फारुख काझी यांनी. गोष्टीचं नाव आहे तू माझी चुटकी आहेस. करूया सुरुवात. सकाळी सकाळी मुसा खूप घाईत होता. आज सगळे होडीवाले मासे पकडायला जाणार होते. आज मासळीला चांगला भाव आला होता. मुसानंही होडी बाहेर काढली होती. आठवड्यासाठीचे काही पैसे जमा होतील असा त्याचा अंदाज होता. मुसा म्हणजे एक अडदांड शरीराचा माणूस, ताकद जबरदस्त. चुटकीला तर तो तळहातावरच ठेवेल. चुटकी म्हणजे मुसाची मुलगी. 5 वर्षांची होती चुटकी. अब्बा चुटकीवर खूप प्रेम करतो, पण ते कधी दाखवून देत नाही. सगळे लोक त्याला जड बुद्धी म्हणतात. जड बुद्धी म्हणजे एकदम बुद्धू माणूस. आपल्या अब्बाला असं बोललेलं चुटकीला अजिबात खपत नाही. माझा अब्बा जगातला सर्वात बेस्ट अब्बा आहे, कारण तो माझी खूप काळजी घेतो. मी शाळेत जाईपर्यंत माझं खाणं, दूध, आंघोळ, दप्तर भरणं ही सगळी कामं तोच करतो. चुटकी एका दमात हे सगळं बोलून मोकळी होते. अब्बा नसला की शेजारच्या चाची हे सर्व काम करतात. चुटकीला अम्मी नाही. खूप वर्षांपूर्वी ती अल्लाला प्यारी झाली. चुटकीनं तिला पाहिलंही नाही. तरीही तिला तिची खूप आठवण येते. तिच्या कुशीत शिरावं, हट्ट करावा, तिच्याकडून वेणी घालून घ्यावी असं सतत वाटत राहतं. पण ती असं नाही करू शकत. पण तिचा अब्बा तिची खूप छान वेणी घालतो. मांडी घालून बसतो आणि चुटकीला एका छोट्या स्टूलावर बसवतो. करणार काय? त्याच्यासमोर ती बसली तर त्याला दिसणारही नाही. त्याची ढेरीच एवढी मोठी आहे ना. मग तो सावकाश तिच्या डोक्याला तेल लावतो, भांग पाडतो. मग केस मागे घेऊन छानशी रिबीन बांधतो. झाली वेणी तयार. चुटकीच्या बाजी म्हणजे तिच्या शाळेतील शिक्षिका. त्यांना सगळी मुलं बाजीच म्हणतात. बाजी म्हणजे मोठी ताई. तिच्या बाजी लगेच ओळखतात. आजची वेणी अब्बाने घातली आहे. त्यांना फार कौतुक वाटायचं तिच्या अब्बाचं. चुटकी ही हरखून जायची. चुटकी अम्मीच्या आठवणीत रडू लागली की अब्बा 2 बोटांनी छानशी चुटकी वाजवतो. तिला ती खूप आवडते. चुटुक चुटुक असा आवाज मस्त वाटतो. चुटकी ही वाजवायला शिकली चुटकी, पण अब्बासारखी नाही जमत. चुटकीचा आवाज ऐकून ती खुदू खुदू हसू लागली की अब्बा तिला वर उचलून घेतो, गोल गोल फिरवतो. आपली खरबरीत दाढी टोचवत तिची पापी घेतो आणि आपल्या गडगडाटी आवाजात म्हणतो, तू माझी चुटकी आहेस. तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे. नाहीतर मी जोड मेंदू कसा जगणार एकटा. असं म्हणताच चुटकी पटकन त्याची पापी घ्यायची. दाढी टोचायची, पण ती आपल्या अब्बाला घट्ट बिलगायची. तू नाही आहे जड बुद्धी, तू मेरा अब्बा है. असा हा तिचा अब्बा. एक नावाडी आहे तो. खूप तापट स्वभावाचा. राग तर जणू त्याच्या नाकावरच असतो. त्याच्या नावेवरचे लोक मात्र सांगायचे, आमचा मालक देव माणूस आहे. अब्बाचा स्वभाव कोणालाच समजला नव्हता. तो कधी रागवेल आणि कधी प्रेमानं बोलेल, काही समजत नसे. असा हा अब्बा खूप अबोल, कमी बोलायचा. त्याला काय सांगायचंय हे आपणच ओळखून घ्यायचं, नाहीतर तो खूप ओरडायचा.
चुटकीवर मात्र तो कधीच चिडला किंवा ओरडला नाही. का ते माहीत नाही. कितीही रागावलेला असला तरी, कितीही दमला असला तरीही. एके दिवशी तिनं शेजारच्या चाचींना कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. वो मुसा पागल आहे. कुठली कोण अनाथ पोर त्यानं सांभाळलीये. जीव लावून ठेवलाय, सांगितलं तर ऐकत नाही. हे ऐकून चुटकीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अनाथ होती, पण अब्बानं हे कधीच तिला कळू दिलं नव्हतं. आता तिच्या लक्षात आलं की तिच्या अम्मीचा फोटो घरात का नव्हता ते. तिच्या अम्मीच्या आठवणी अब्बा तिला का सांगत नव्हता. तिला अब्बाचा राग आला. अब्बाचा रागही आला आणि नंतर तो तिला देवदूतच वाटायला लागला. खूप रडली ती, खूप रडली. कोणाशी काही बोलेना, पहिल्यासारखी हसेना. अब्बाच्या ही गोष्ट लक्षात आली होती, पण त्याला वाटलं काहीतरी विचार करत असेल, त्यामुळे बोलत नसेल. चुटकीनं तिच्या बाजींना एकदा हे सर्व सांगितलं. त्याही ऐकून सुन्न झाल्या. तिला सतत परक परक वाटायला लागलं. चुटकी आणि बाजींचं बोलणं कोणीतरी ऐकलं आणि चुटकी अनाथ आहे ही बातमी सगळ्या शाळेत पसरली. शिक्षक तिला सहानुभूती दाखवायला लागले, तर शाळेतली मुलं तिला चिडवायला लागली. तिला काहीच कळेना. बाजी तिच्यासोबत होत्या म्हणून तिला थोडा आधार तरी होता. बाजी तिची समजूत घालायच्या, पण तिचं मन सतत रडत होतं. आपण अनाथ आहोत ही भावना काही केल्या कमी होत नव्हती. चुटकी मुकीच झाली. अब्बा काळजीत पडला. त्याला काय करावं कळेना. ती सतत रडायची. बाजींनी अब्बाला सर्व सांगितलं. अब्बा शेजारच्या चाचीला खूप बोलला, ओरडला. तोही खूप रडला. पहाडासारखा माणूस. तो रडल्याचं पाहून चुटकीला फार वाईट वाटलं. अब्बानं तिच्या बाजींना चुटकी माझ्याशी बोलत नाही, सारखी रडते असं सांगितलं. तो स्वतः हे सांगताना रडला. चुटकीला सगळं समजत होतं, पण अनाथ असल्याची भावना तिला सतत त्रास देत होती. हा मोठा धक्का होता तिच्यासाठी. अब्बालाही काही समजत नव्हतं की तिची समजूत कशी काढावी, काय करावं की ती रडणार नाही, पहिल्यासारखी हसेल, मज्जा करेल, आपल्या अब्बाच्या पाठीवरून बसून घरभर फिरेल. चुटकीच्या बाजी हे सगळं पाहत होत्या. त्यांना बाप लेकीतलं प्रेम माहीत होतं. त्यांनीच काहीतरी करायचं ठरवलं. चुटकीच्या बाजींनी एकदा तिच्या अब्बाला शाळेत बोलावलं. अब्बा गडबडून गेला. त्याला धड नाही म्हणता येईना आणि होकारही देता येईना. पण चुटकीविषयीच काहीतरी असणार असं ओळखून त्यानं येणं कबूल केलं. चुटकीसाठी तो काहीही करू शकत होता. तो आलाही. अवघडला होता शाळेत आल्यावर. शाळेतल्या खुर्चीत त्याला बसता येईना. त्याच्यासाठी एक मोठा स्टूल आणला. त्यावर तो बसला. बच्चों, आज हमारे यहाँ एक मेहमान आए हैं. ते व्यवसायानं नावाडी आहेत. ते आज तुम्हाला नावेवरच्या गमती जमती सांगणार आहेत बर का. नावेवरची गीतं गाऊन दाखवणार आहेत तुम्हाला. हे ऐकताच अब्बा गडबडून गेला. त्यानं बाजींकडे पाहिलं. त्यांनी हलकंच डोकं हलवून सुरुवात करा असं सुचवलं. काही क्षण शांत बसून त्यानं सुरुवात केली. चुटकीही गडबडून गेली. अब्बाला नाही जमलं तर सगळे त्याला हसतील आणि तिच्या अब्बाला कोणी हसलेलं तिला अजिबात आवडणार नव्हतं.
तिनं मनातच प्रार्थना केली, या अल्ला माझ्या अब्बाला पास कर. मुसानं आपल्या घोगऱ्या आवाजात 2-3 नावाड्यांची गाणी गायली. नावेवरच्या गमती जमतीही सांगितल्या. मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. शेवटी तो म्हणाला, सिंप में आसमान से पानी गिरता मगर सिंप उसे अपना बनाता. शिंपल्याला माहित नसतं ते पाणी कोण आहे, कुठून आलं. ते फक्त त्याला आपल्यात सामावून घेतं, त्याचा मोती बनवतं. चुटकी, तू माझ्यासाठी मोती आहेस, माझी चुटकी. तू जन्मानं पोर नाहीस माझी, म्हणून काय झालं, पण हा अब्बा तुझ्यावर खूप प्रेम करतो. जगाची पर्वा नको करू तू, हा तुझा येडा अब्बा समर्थ आहे. तू जगासाठी अनाथ असशील पिल्ल्या, पण माझ्यासाठी तू माझी चुटकी आहेस, माझी इटुकली पिटुकली चुटकी आहेस. असं म्हणून तो हमसून हमसून रडू लागला. चुटकी सुन्न होऊन ऐकत होती. इतक्यात बाजींनी तिच्या खांद्यावर थोपटलं आणि अब्बाकडे बोट केलं. तिला काय करावं हे कळेना. तीही रडत होती. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून ती धावतच अब्बाकडे गेली. अब्बाला मिठी मारली. त्याच्या खरभरीत दाढीच्या गालाची पापी घेतली. त्याच्या गालावरून वाहणाऱ्या आसवांची खारट चव तिला आज खूप आवडली. अब्बा, तू रडताना एकदम बाद दिसतोस, रडत नको जाऊस ना. असं गाल फुगवून म्हणताच अब्बा हसायला लागला. त्यानं चुटकीला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. बाजींची परवानगी घेऊन ते घराकडे चालायला लागले. ती अजूनही अब्बाच्या खांद्यावर होती. तिचं आकाश जणू तिच्या हातात होतं. तिचं आकाश आणि जमीन अब्बाच तर होता. कशी वाटली तुम्हाला गोष्ट? तू माझी चुटकी आहेस. गोष्ट लिहिली होती फारुख काझी यांनी. चुटकी आणि तिच्या अब्बाचं नातं थोडं वेगळं होतं, हो ना? पण होतं अगदी खास. ही गोष्ट, हे कुटुंब तुम्हाला कसं वाटलं यावर थोडा विचार करा आणि आम्हाला तुमचे विचार नक्की कळवा. आपण भेटूया पुस्तक खिडकीच्या पुढच्या अंकात. टाटा.